वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या 8वी इंग्लिशच्या सेशनमध्ये. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर नेक्स्ट लेसन, द हाऊस बिल्डर, अ मेसन. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन, अ हाऊस बिल्डर. एका गवंड्याची गोष्ट या लेसनमध्ये आपण बघू. बिफोर स्टार्टिंग द लेसन we will discuss about the chit chat questions given here. We are on page number 30. पेज नंबर 30 वर आपण आहोत. पेज नंबर 30 वरचा चिट चॅट ॲक्टिव्हिटीचा पहिला प्रश्न आपण डिस्कस करू. व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन? ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, काम. आपण जे कोणतं काम करतो, व्यवसाय करतो, नोकरी असेल, कामधंदा असेल, बिझनेस असेल एखादा, त्या सगळ्यांना आपण ऑक्युपेशन असं म्हणतो, व्यवसाय असं म्हणतो. आणि रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती. व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन? एखाद्या व्यवसायामधून आपण निवृत्ती घेतो म्हणजे काय करतो? तर रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन मीन्स यू स्टॉप डुईंग युअर जॉब, यू स्टॉप डुईंग युअर बिझनेस बिकॉज यू हॅव रीच्ड अ पर्टिक्युलर एज. वयाच्या एका ठराविक टप्प्यावर गेल्यानंतर लोक आपलं काम, आपला बिझनेस करणं थांबवतात. त्याला आपण रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन असं म्हणतो. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हेन डू पीपल रिटायर? लोक निवृत्त केव्हा होतात? निवृत्त, रिटायर. पीपल जनरली रिटायर ॲट द एज ऑफ 60 और people generally retire at the age of 58. 60व्या वर्षी किंवा 58व्या वर्षी लोक रिटायर होतात. Our next question, for what reasons do people have to retire from their occupation? कोणत्या कारणासाठी ऑक्युपेशनमधून लोक रिटायर होतात, व्यवसायातून निवृत्त होतात? ओल्ड एज इज द मेन रिझन. एका वयाच्या ठराविक टप्प्यावर येणे, 58 वर्षाचे होणे किंवा 60 वर्षाचे होणे, ओल्ड एज इज द मेन रिझन बिहाइंड टेकिंग रिटायरमेंट फ्रॉम एनी ऑक्युपेशन. अवर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट? रिटायर झाल्यानंतर, निवृत्त झाल्यानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर लोक आपला वेळ कसा घालवतात? पीपल स्पेंड देअर टाईम इन देअर फॅमिली. आपल्या कुटुंबामध्ये ते वेळ घालवतात. किंवा सम पीपल कम आउट ऑफ देअर हाऊस अँड दे ट्रॅव्हल द वर्ल्ड अराउंड देम. त्यांच्या आजूबाजूला जे काही जग असेल ते बघण्यासाठी म्हणून लोक घराबाहेर पडतात. इन दिस वे they spend their time after retirement. Our second activity, आपण दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे वळतोय आता. आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्व्हॉल्व्ड इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. आता कन्स्ट्रक्शन हा जो बिझनेस आहे, या कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये जे प्रोफेशनल्स, जे व्यावसायिक लोक कामाला असतात, वेगळे वेगळे प्रोफेशनल्स त्यामध्ये कामाला असतात, तर ते नेमकं काय काम करतात ते काम आपल्याला बघायचं आहे. कॉलम एमध्ये त्या प्रोफेशनल्स इन्व्हॉल्व्ड इन कन्स्ट्रक्शन बिझनेस, बांधकाम क्षेत्रामध्ये जे वेगळे वेगळे प्रोफेशनल्स असतात, व्यावसायिक असतात, त्यांची नावं दिलेली आहेत. आणि कॉलम बीमध्ये कामाचं स्वरूप दिलेलं आहे. आपल्याला प्रोफेशनल आणि त्याच्या कामाचं स्वरूप अशी जोडी इथं लावायची आहे. ओके. कॉलम एमध्ये आर्किटेक्ट जो आहे तो काय काम करतो? आर्किटेक्ट प्लॅन्स अँड डिझाईन्स स्ट्रक्चर्स. घराचं तो स्ट्रक्चर आणि डिझाईन तयार करतो. इंजिनियर काय करतो? इंजिनियर एन्श्युअर्स स्ट्रक्चर will be strong and stable.
त्यानंतर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याचं काम काय असतं तर सुपरवायझेस कन्स्ट्रक्शन, एम्प्लॉई वर्कर्स अँड प्रोफेशनल्स या सगळ्यांवरती लक्ष ठेवण्याचं काम तो करतो. कार्पेंटरचं काम असतं मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स अँड विंडोज. कार्पेंटर सुतार डोअर्स आणि विंडोज यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या फ्रेमवर्क असतात त्या फ्रेमवर्क करण्याचं काम तो करतो. मेसन काय काम करतो, गवंडीचं काम काय असतं, बिल्ड्स वॉल्स, रूफ एटसेट्रा अँड प्लास्टर्स. भिंती बांधणे, प्लास्टर करणे आणि रूफ तयार करणे हे काम त्याचं असतं. टायलरचं काम काय असतं, डज द फ्लोरिंग. फ्लोरिंग करण्याचं काम टायलर करतो. आणि इंटेरियर डेकोरेटर काय काम करतो तर इंटेरियर डेकोरेटर ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. घरातल्या आतल्या भागाच्या सजावटीचं काम हा इंटेरियर डेकोरेटर करतो. तर कॉलम एमध्ये जे होते हे सगळे प्रोफेशनल्स आहेत, हे सगळे वेगळे वेगळे व्यवसायांची नावं आहेत की जे कन्स्ट्रक्शन बिझनेसशी संबंधित आहेत. आणि कॉलम बीमध्ये त्या त्या व्यावसायिकांना करावी लागणारे कामांचं स्वरूप दिलेलं आहे, त्याच्या आपण आता जोड्या लावल्या. नाव वी विल मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, अवर सेकंड ॲक्टिव्हिटी. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला इथं काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे फक्त. ओके, सिलेबल म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि हा लेसन झाल्यानंतर आपल्याला यावरची ॲक्टिव्हिटी करायची आहे. अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इंटू युनिट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन ईच हॅव्हिंग वन वॉवेल साऊंड. शब्द जो असतो तो शब्द आपल्याला त्या शब्दाचे भाग करता येतात वेगळे वेगळे. मग ते शब्दाचे भाग कसे करतो आपण तर साऊंडनुसार. एखादा शब्द असेल त्या साऊंडमधून त्या शब्दामधून अर्थपूर्ण असे साऊंड येतात वेगळे वेगळे. आता हे साऊंड विभागलेले असतात दोन गोष्टींनी. प्रत्येक साऊंडमध्ये एक वॉवेल असतं, कमीत कमी एक वॉवेल असतं आणि एकापेक्षा अनेक कॉन्सोनंट्स असतात. ठीक आहे, प्रत्येक सिलेबलमध्ये कमीत कमी एक वॉवेल असतं आणि एकापेक्षा जास्त हे त्यामध्ये कॉन्सोनंट्स असतात. त्याला आपण सिलेबल किंवा अ साऊंड असं म्हणतो. मग आता एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथे. एक्झाम्पल टू, गॉट, विल, सी. हे फक्त सिंगल सिलेबल असलेले शब्द आहेत, कारण याचा उच्चार जो करतोय ना आपण तो उच्चार एका दमात संपून जातो. बघा, टू, गॉट, विल शब्दाचे भाग नाही पडत आहे, एकाच भागामध्ये शब्द संपून जातोय. म्हणून मग हे जे शब्द आहेत ना हे शब्द सिंगल सिलेबल असलेले शब्द आहेत, एक सिलेबल असलेले शब्द. मी तुम्हाला मगाशी म्हणालो की हा सिलेबल कसा तयार होतो तर कमीत कमी एक वॉवेल त्यामध्ये असतो. वॉवेल स्वर AEIOU A to Z ABCDची जी 26 मुळाक्षरं जी आहेत, 26 अल्फाबेट्स जी आहेत त्यापैकी AEIOU हे वॉवेल्स आहेत आणि हे 5 वॉवेल्स सोडून जे उरलेले 21 आहेत ते उरलेले 21 सगळे काय आहेत मित्रांनो ते कॉन्सोनंट्स आहेत. मग कमीत कमी एक वॉवेल आणि एकापेक्षा 2 कॉन्सोनंट आलेले असतात. ठीक आहे, ओके. आपण पुढचे उदाहरण बघू. बघा इथे आता शब्दांची फोड करून दाखवलेली आहे आपल्याला. या शब्दांमध्ये 2-2 सिलेबल आलेले आहेत. फादर, मेसन, बिल्डर हे शब्द आहेत. यांच्यामध्ये 2-2 सिलेबल कसे आहेत मित्रांनो? फादर, मेसन, बिल्डर 2-2 सिलेबल. लक्षात येते ना तुमच्या? पुढे जाऊ आपण आता. पुढे आता 3 सिलेबल असलेले उदाहरण आपल्याला दिलेले आहेत. इंजिनियर, कार्पेंटर, कन्स्ट्रक्शन. या शब्दांची जर आपण फोड केली तर 3-3 भाग होत आहेत त्यांचे. एन-जिन-इयर इंजिनियर, कार-पेन-टर कार्पेंटर, कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन. 3-3 सिलेबल असलेले हे शब्द आहेत. ठीक आहे, आपल्याला फक्त हे समजून घ्यायचं आहे की सिलेबल म्हणजे काय. सिलेबल म्हणजे शब्दाचा अर्थपूर्ण आवाज, साऊंड.
ओके, त्याचा भाग. मग इथं आपण सिंगल सिलेबल असलेले शब्द बघितले, 1 सिलेबल असलेले शब्द, 2 सिलेबल असलेले शब्द आपण बघितले आणि 3 सिलेबल असलेले आपण शब्द बघितले. ही ॲक्टिव्हिटी आपण समजून घेतली. तर इथे आता लेसन झाल्यावर मात्र आपल्याला या उदाहरणांवर एक ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. नाउ वी विल स्टार्ट अवर लेसन. द हाऊस बिल्डर, मेसन. एका गवंड्याची गोष्ट आपल्याला इथे आता अभ्यासायची आहे. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन. ही एका मेसनची गोष्ट आहे, एका हाऊस बिल्डरची गोष्ट आहे. हू वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. तो कोणासाठी काम करायचा? एका इमारत कंत्राटदाराकडे तो काम करायचा, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे तो काम करायचा. द मेसन ऑलवेज स्ट्रव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. स्ट्रव, खूप झटणे, खूप जास्त प्रयत्न करायचे. हा मेसन जो होता तो त्याचं काम करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करायचा. ही took too many efforts to complete his work for the building contractor. असा हा खूप मेहनत घेणारा हा हाऊस बिल्डर होता, हा मेसन होता. पुढचा पॅसेज बघू आपण आता. As soon as a house had been designed by the architect. आर्किटेक्ट म्हणजे वास्तू विशारद. आर्किटेक्ट करून जसा घराचा आराखडा तयार व्हायचा, अँड डिटेल्स फायनलाइज्ड बाय द इंजिनियर, अभियंता, आणि अभियंता त्या घराचे इतर डिटेल्स जे असायचे ते तो फायनलाइज करायचा. द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मेसन अँड लेव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. आणि मग त्यानंतर जो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असायचा तो या मेसनला बोलवायचा आणि घराची सगळी जबाबदारी तो काय करायचा, या मेसनवरती टाकायचा. या हाऊस बिल्डरवरती घर बांधण्याची सगळी ॲक्च्युअल जबाबदारी यायची. द मेसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. हा मेसन पंक्च्युअल होता, वेळ पाळणारा होता. तो काय करायचा की वेळ न दवडता तो त्वरित त्याचं घर बांधायचं काम जे असायचं ते सुरू करायचं. ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. निष्ठा आणि समर्पण. हा मेसन 100% समर्पण भावनेने त्याचं काम हा इंटरेस्ट घेऊन पूर्ण करायचा. ही मेड शुअर दॅट ही यूज्ड द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. बांधकामासाठी जे बांधकाम साहित्य असायचं ते बांधकाम साहित्य हा चांगल्या दर्जाचं वापरायचा, बेस्ट मटेरियल तो वापरायचा. of high quality. The measurements of the walls, doorways, arcs, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. तो उत्तम अशी मापं घ्यायचा दरवाजाची, भिंतींची, दरवाजांच्या आणि खिडकीच्या वर ज्या कमानी असतात, आर्क्स, त्यांची पण तो उत्तम अशी मापं घ्यायचा. आणि त्याचं बांधकाम जे असायचं ते विथ अपीलिंग फिनिशने असायचं. शेवट जो असायचा कामाचा तो अत्यंत सफाईदार असा शेवट त्याच्या कामांचा असायचा. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. ज्यांचं घर बांधकाम सुरू असायचं ते खूप जास्त समाधानी असायचे, कारण उत्तम प्रतीचं बांधकाम हा मेसन त्यांना करून द्यायचा, म्हणून ते सॅटिस्फाईड असायचे, ते समाधानी असायचे. पुढचा पॅसेज बघू आपण आता. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, झील म्हणजे उत्साह, डिलिजन्स म्हणजे मेहनत, लॉयल्टी अँड persistence that he displayed in his work, the mason was in great demand, and which good business
टू हिज कॉन्ट्रॅक्टर. झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स या सगळ्या गुणांमुळे काय व्हायचं की हा मेसन जो आहे हा गुड डिमांडमध्ये होता, याच्या कामाची मागणी होती आणि म्हणून या मेसनमुळे बिकॉज ऑफ द मेसन कॉन्ट्रॅक्टर also get too much work because of this mason. या मेसनच्या चांगल्या कामामुळे कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा खूप जास्त कामं मिळायची. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मेसन. कामं चांगली मिळत आहेत म्हणून मग कॉन्ट्रॅक्टर सुद्धा साहजिकच काय करायचा, रिकम्पेन्स्ड द मेसन. मेसनला तो त्याच्या कामाचा चांगला मोबदला द्यायचा. हँडसमली म्हणजे चांगला, भरपूर पैसे त्याला तो द्यायचा. विथ अ व्हेरी गुड सॅलरी ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्कॅरसिटी चणचण. कॉन्ट्रॅक्टर या मेसनला चांगला पगार द्यायचा आणि म्हणून काय व्हायचं की या मेसनला, या बिल्डरला, हाऊस बिल्डरला कोणतीही चणचण भासायची नाही. द मेसन डज continued working with great devotion for many years. With great devotion. कामाच्या प्रती निष्ठा ठेवून या मेसनने अनेक वर्ष कामं केली. Till he became a grandfather. जोपर्यंत तो आजोबा झाला नाही तोपर्यंत त्याने या कॉन्ट्रॅक्टरसाठी काम सुरूच ठेवलं. Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. आणि मग त्यानंतर त्याला जाणवलं की नाउ दिस इज द टाइम फॉर हिज रिटायरमेंट अँड प्लेइंग विथ हिज ग्रँड चिल्ड्रेन. मग त्याला नातू झाल्यानंतर या मेसनला जाणवलं की आता त्याने निवृत्त व्हावे अशी वेळ आलेली आहे आणि त्याच्या ग्रँड चिल्ड्रेन, त्याच्या नातवांसोबत त्याने खेळावं अशी वेळ आली असं त्याला वाटलं. बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन, दृढ निश्चयी व्यक्ती, हा मेसन जो होता हा मेसन फर्म माइंडेड पर्सन होता. मग त्याने काय केलं, ही इन्फॉर्म्ड हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. हाऊस बिल्डिंगच्या कामातून रिटायर होतोय असं त्याने त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला कळवलं. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन अँड अर्ज द मेसन टू कंटिन्यू हिज जॉब बट टू नो अवेल. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन. निराश झाला. साहजिकच आहे, एक खूप चांगला कारागीर त्याच्या हातून जाणार होता म्हणून कॉन्ट्रॅक्टर डिसहार्टन झाला, निराश झाला. अँड अर्ज्ड द मेसन, विनंती केली, त्याने मेसनला विनंती केली. काय विनंती केली? कंटिन्यू हिज जॉब बट टू नो अवेल. काम सुरूच ठेव अशी विनंती त्याने मेसनला केली. बट टू नो अवेल, त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण आपण बघितलं याच्या आधीच की द मेसन वॉज व्हेरी फर्म माइंडेड पर्सन. तो दृढ निश्चयी व्यक्ती होता म्हणून या कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या विनंतीचा काही उपयोग झाला नाही. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्युज्ड टू कॅरी ऑन. मेसनने त्याचं मन तयार करून घेतलं, निश्चय तयार केला त्याने आणि काम करायला त्याने नकार दिला. Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. शेवटी कॉन्ट्रॅक्टरने त्याला एका निवडलेल्या सुंदर अशा सोयीच्या ठिकाणी एक शेवटचं घर बांधून घेण्यासाठी या मेसनला त्याने तयार केलं. The mason agreed to do so with great reluctance, नाखुशी. कसं तरी करून हा मेसन ते घर बांधायला तयार झाला, पण अत्यंत नाखुशीने तो तयार झाला. विथ ग्रेट रिलक्टन्स, इच्छा नसताना तो तयार झाला. नॉट टू हॅपीली आयदर, ते काम करताना त्याला कोणताही आनंद होणार नव्हता, कारण त्याची काम करण्याची इच्छा नव्हती. इच्छा नसताना तो कसं तरीच ते काम पूर्ण करून देणार होता. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड, बांधकाम सुरू झालं. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाइन्ड हाऊस. त्या घराचा आराखडा जो होता तो अत्यंत सुंदर असा आराखडा तयार केलेला होता. टू बिल्ड ॲट अ सॉट आफ्टर लोकेशन, सॉट आफ्टर
लोकेशन, खास असं निवडलेल्या ठिकाणावरती त्या सुंदर असा आराखडा असलेलं घर बांधलं जाणार होतं. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली, पण ह्या मेसनने ते काम अत्यंत ओबडधोबड पद्धतीने सुरू केलं. अँड केअरलेसली, आणि अत्यंत निष्काळजीपणे त्याने त्या घराचं बांधकाम सुरू ठेवलं. कोणतीही काळजी त्याने ते बांधकाम करताना घेतली नाही. विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. इंटरेस्ट, कामात त्याने कोणताच रस घेतला नाही आणि कोणतीही निष्ठा त्या कामाच्या प्रती त्याने दाखवली नाही. इवन द बिल्डिंग मटेरियल युज्ड वॉज व्हेरी लो क्वालिटी. अत्यंत निकृष्ट सामान ते घर बांधण्यासाठी म्हणून त्याने वापरलं. बट ही डिड नॉट केअर, पण त्याने त्याची काळजी केली नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. कसं तरी करून, हेस्ट, कसं तरी करून त्याला ते काम पूर्ण करायचं होतं आणि त्याच्या कामातून त्याला काय व्हायचं होतं, त्याच्या कामातून त्याला रिटायर व्हायचं होतं, निवृत्त व्हायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. ठरलेल्या वेळेच्या आतच ते घर बांधून झालं, कारण या मेसनने कोणतीही काळजी घेतलेली नव्हती आणि अत्यंत रफली त्याने घराचं बांधकाम केलं. अँड सो द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड, म्हणून ते ठरलेल्या वेळेच्या आतच बांधून तयार झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स. अत्यंत ओबडधोबड रचना त्या घराची होती. वीक वॉल्स, भिंती ज्या होत्या, वॉल्स ज्या होत्या त्या कशा होत्या, वीक होत्या, फार मजबूत नव्हत्या. पुअर फिनिश, अजिबात सफाई त्या कामाला नव्हती. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल. आणि ते दिसायला सुद्धा फार काही छान दिसत नव्हतं. ॲज डिझाईन, ज्या पद्धतीने त्याचा आराखडा तयार केलेला होता तसं ते सुंदर दिसत नव्हतं. येट द मेसन डिड नॉट केअर, पण मेसनला त्याची काळजी नव्हती. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. आणि त्याने कॉन्ट्रॅक्टरला निरोप पाठवला की द हाऊस इज रेडी, यू प्लीज कम हिअर अँड टेक द कीज ऑफ द हाऊस. असा निरोप त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवला. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. कॉन्ट्रॅक्टर त्या जागेवरती आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड्स. लिगल डॉक्युमेंट्स, कायदेशीर कागदपत्र. कॉन्ट्रॅक्टरच्या हातामध्ये एक फाईल होती की ज्या फाईलमध्ये कायदेशीर कागदपत्र होती, लिगल डॉक्युमेंट्स होते. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस कीज टू हिम. मेसनने त्या नवीन बांधलेल्या घराची किल्ल्या या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात दिल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. पण त्या कॉन्ट्रॅक्टरने ते घर बघण्यासाठी म्हणून पावलं पुढे टाकले नाही. इन्स्टेड, त्याऐवजी त्याने काय केलं, विथ अ ब्रॉड स्माइल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन. त्याने काय केलं की ती जी फाईल होती, लिगल डॉक्युमेंट्सची फाईल जी होती, ती फाईल आणि त्या न्यू हाऊसच्या कीज, त्या कीज त्याने या मेसनच्या हातात दिल्या. अँड सेड, आणि काय म्हणाला, बीमिंग हॅपी टोन, बीमिंग हर्षभरित आनंदित झालेल्या अशा आवाजाने तो म्हणाला की दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. ही सगळी कागदपत्र आहेत म्हणे की जी आता तुझे हे घर बांधलेले आहे त्या नवीन घराची कागदपत्र आहेत की जी तुझ्या नावावर आहेत. द हाऊस इज युअर्स, हे घर तुझं आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. आणि हे घर तुला गिफ्ट म्हणून द्यावं असं प्लॅन मी केलेलं होतं आणि त्या प्लॅननुसार मी हे घर तुला बांधून तुला गिफ्ट करतोय, असं तो कॉन्ट्रॅक्टर त्या मेसनला म्हणाला. नाऊ द स्टोरी एंडेड हिअर. द स्टोरी ऑफ द हाऊस बिल्डर, द स्टोरी ऑफ द मेसन इज एंडेड हिअर. बट देर इज अ बिग मॉरल फॉर अस. खूप मोठा मॉरल आपल्याला ही स्टोरी इथे सांगून जाते. आपण सुरुवातीला बघितलं की मेसन वॉज अ व्हेरी स्किलफुल अँड व्हेरी गुड वर्कर. ही डन हिज ऑल वर्क्स विथ ग्रेट डेडिकेशन. सुरुवातीला त्याने त्याचं काम जे होतं ते अत्यंत निष्ठापूर्वक पूर्ण केलेलं होतं. आणि ही वॉज इन ग्रेट डिमांड. व्हाय ही वॉज इन
व्हेरी ग्रेट डिमांड बिकॉज ही वॉज अ व्हेरी स्किलफुल वर्कर. अत्यंत स्किलफुल वर्कर होता तो. तो त्याचं काम अत्यंत उत्कृष्टपणे करायचा. गुड मटेरियल त्या बांधकामासाठी वापरायचा आणि म्हणून त्याच्याकडूनच घर बांधून घेण्यासाठी सगळ्या लोकांचा प्रयत्न असायचा. पण शेवटी अत्यंत अनिष्ठेने त्याने ते घर बांधलं आणि ते घर अत्यंत ओबडधोबड असं झालं. दिसायला छान नव्हतं ते. आणि ते घर त्याच्या मालकीचं झालं. त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याला ते गिफ्ट केलं. सो वी गेट द मॉरल फ्रॉम दिस स्टोरी दॅट whatever may be the work, we must do that work with our full heart, with our 100% dedication. कारण आपल्याला आपण केलेल्या कामाचं फळ हे मिळत असतं. जसं आपण पाहिलं की हा मेसन जो होता, मेसनने सुरुवातीला खूप चांगलं काम केलं. तो सुरुवातीला खूप चांगलं काम करत होता. पण शेवटी त्याने अत्यंत अनिच्छेने काम केलं आणि शेवटी त्याने त्याचं काय करून घेतलं, नुकसान करून घेतलं. म्हणून यातून आपल्याला एक धडा घ्यायचा आहे. तो म्हणजे आपण जे कोणतं काम करणार आहोत मित्रांनो, ते आपण कसं करणार आहोत, विथ फुल हार्ट, विथ फुल डेडिकेशन, 100% प्रयत्नांनी आपण ते काम करणार आहोत. हा मॉरल आपल्याला या लेसनमधून घ्यायचा आहे. ओके, आपण पुढे जाऊ. इंग्लिश वर्कशॉप जो आहे तो वर्कशॉप आपण बघू. इथे पहिला प्रश्न आहे, फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. इथे 8 शब्द दिलेत. डेडिकेट, मेजर, डिसाइड, परफेक्ट, ओन, गिव्ह, रिस्पॉन्सिबल आणि परसिस्ट. या शब्दांचे आपल्याला काय सांगायचे आहेत, आपल्याला या शब्दांचे नाउन फॉर्म्स सांगायचे आहेत. ओके, डेडिकेट या व्हर्बचं नाउन आहे डेडिकेशन. मेजर या व्हर्बचं नाउन आहे मेजरमेंट. डिसाइड डिसिजन. परफेक्ट परफेक्शन. रिस्पॉन्सिबल रेस्पॉन्सिबिलिटी. परसिस्ट परसिस्टन्स. आपण आपल्या पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ओके, आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, choose the proper phrase or expression to complete the sentences meaningfully. इथे इन ब्रॅकेट आपल्याला काही फ्रेजेस आणि एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. आपल्याला त्या काय करायच्या आहेत, त्या खाली दिलेल्या सेंटेन्सेसमध्ये आपल्याला त्या अप्लाय करायच्या आहेत. पहिलं सेंटेन्स आहे, शी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन. वन शुड मेक अप वन्स माइंड टू हेल्प अदर्स व्हेन नीडेड. तिसरे, the laborer's income was not sufficient to meet the needs of his family. चौथा सेंटेन्स आहे, because of a fault in the writing they will have to send for an electrician. पाचवा सेंटेन्स आहे, mother tried hard to change her son's habits but to no avail. सहावा सेंटेन्स आहे, mangoes from Ratnagiri are always in great demand. आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे, काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. पान नंबर 33 वरचा तिसरा प्रश्न, रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर ओन वर्ड्स. 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या 3 क्वेश्चन्सची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. ठीक आहे, ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही होमवर्क म्हणून लिहायची आहे. आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीबद्दल डिस्कस करू. आपली चौथी ॲक्टिव्हिटी आहे, आपण लेसन सुरू होण्याच्या अगोदर सिलेबल्सबद्दल माहिती घेतली होती. आता त्याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कशी करायची ते आपण बघू. रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अलाउड अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम्स. इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. बघा, स्टोरी, वर्क, परफेक्शन, आर्किटेक्ट, लिव्ह, बिल्डिंग, फुल, डोअर, वे, क्वालिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, मेजरमेंट, ग्रेट, मेनी, avail, excellent, material, complete, sufficiently, ready,
डॉक्युमेंट्स, ब्रॉड, हॅपी, ओनरशिप, सबसिक्वेंटली, हे काही 25-30 शब्द आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता 1 सिलेबल असलेले शब्द, 2 सिलेबल असलेले शब्द, 3 सिलेबल असलेले शब्द आणि मोर दॅन 3 सिलेबल असलेले शब्द वेगळे करायचे आहेत आणि ते कॉलममध्ये लिहायचे आहेत. जसं या समोर टेबलमध्ये आपल्याला दिसत आहे की हे 1 सिलेबल असलेले शब्द आहेत. जसं वर्क, लिव्ह, फुल, डोअर, वे, ग्रीट, अव्हेल आणि ब्रॉड हे 1 सिलेबल असलेले शब्द आहेत. त्यानंतर परफेक्शन, क्वालिटी, मेजरमेंट, मटेरियल हे 3 सिलेबल असलेले शब्द आहेत. आणि हे मोर दॅन 3 सिलेबल्स, 3 पेक्षा जास्त सिलेबल्स असलेले शब्द इकडे शेवटच्या कॉलममध्ये आपण दिलेले आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी, सफिशियंटली आणि सबसिक्वेंटली. या पद्धतीने हे दिलेले शब्द जे, हे दिलेले शब्द आपल्याला क्लासिफाय करायचे आहेत सिलेबलनुसार. 1 सिलेबल असलेले एका कॉलममध्ये, 2 सिलेबल असलेले एका कॉलममध्ये, 3 सिलेबल असलेले एका कॉलममध्ये आणि 3 पेक्षा जास्त सिलेबल असलेले एका कॉलममध्ये. आपण आता आपल्या पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. ही ॲक्टिव्हिटी सुद्धा होमवर्क म्हणून आपल्याला करायची, लक्षात ठेवा. प्रश्न 3 आणि प्रश्न 4 हा आपला या लेसनवरचा होमवर्क असणार आहे. आपण पुढे जाऊ.